नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. राज ठाकरे यांनी टेंभी नाका येथील आनंदाश्रमात धर्मवीर आनंद दिघे यांचे दर्शन घेतले. यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व नरेश मम्हसके यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे आनंद आश्रम येथे रविवारी आले होते. त्यावेळी मनसैनिक व शिवसैनिक एकत्र येऊन त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने टेंभी नाका येथे जमले होते. या निमित्ताने संपूर्ण टेंभी नाका परिसरामध्ये मनसे व शिवसेनेचे झेंडे लावून तसेच अत्यंत जुनी आठवण म्हणजेच आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचा फोटो एकत्र असलेला बॅनर लावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. राजसाहेबांची सभा आहे ते मी स्वतःहून गेलो नसेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेवा केला त्यांनी सुरू केली, परंतु बातम्यांमधून यूट्यूबवरून राजसाहेबांच्या सभा मी तर नेहमी ऐकल्या आणि शिवसेनेची नेहमी ऐकल्या. पहिल्या काळामध्ये दुरावा झाला होता, समोरासमोर टीव्हीत तर सगळ्यांना नेत्यांमध्ये दुरावा होता. राजसाहेबांबद्दल प्रत्येक शिवसेनेचे नेहमी आदर होते आणि आदर आहे. आपल्या का आपण स्वतः भारतीय विद्यार्थी सेनेचे जवळ होता असं असताना त्यांनी मनसे स्थापन केल्यानंतर तुम्ही त्यावेळेला प्रवेश केला नाही आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा तुमच्यासाठी प्रचाराला येत आहे. काय भावना असतील दादा? हे आयुष्याची सुरुवात राजसाहेबांबरोबर केलेली आहे. एक कॉलेज प्रमुख, युनिट प्रमुख म्हणून विद्यार्थी सेनेचं मी काम केलं. त्यानंतर या ठाणे शहराचा शहर प्रमुख विद्यार्थी सेनेचा, त्याआधी उपजिल्हा प्रमुख, अशा पद्धतीने त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. त्यांनी ते धडे फिरून घेतलेलं नाही, माझ्यावरती खूप प्रेम करायचं. आयुष्यात पहिलं व्यासपीठावरती मला वाटतं राजसाहेबांचं पण पहिलं भाषण होतं गडकरी रंगायतांना, जो नरेश मस्के यांनी विद्यार्थी सेनेचा मेळावा शहरात आयोजित केला होता. मी सुद्धा राजसाहेबांच्या समोर व्यासपीठावर पहिल्यांदा त्यावेळी बोललेलो आणि मला आठवते ते त्यावेळी सुद्धा राजसाहेबांनी पहिलं भाषण माझ्या कार्यक्रमामध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे केलं होतं. शहराचा आम्ही मोठा मेळावा घेतलेला विद्यार्थी सेनेचा पहिला मेळावा होता आमचा. राजसाहेबांनी भरभरून कौतुक केलं होतं. आता महायुती या निवडणुकीला सामोरं जाते लोकसभेत आणि निशक्त पाठिंबा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच्या महायुतीला माननीय राज ठाकरे साहेबांनी आज कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माननीय राजसाहेब ठाकरे ठाण्यामध्ये येत आहेत आणि ठाण्यामध्ये येत असताना ते सर्वप्रथम आनंद आश्रमामध्ये येऊन स्वर्गीय दिघे साहेबांना अभिवादन करणार आहे आणि मग मान्य राजसाहेब ठाकरे हे सभेकरता या ठिकाणी येतील. बघा, हिंदुत्ववादी विचार हा माननीय राज ठाकरे साहेबांचा आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा हा एकच आहे. ज्वलंत हिंदुत्व जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं होतं, हेच विचार पुढे घेऊन माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहोत. आज राज ठाकरे साहेबांची ताकद त्याच्यामध्ये आम्हाला त्यांची ताकद आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी पाठिंबा बिनशर्त या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे ही महायुतीची ताकद, हिंदुत्ववादी विचारांची ताकद ही याच्यामध्ये अधिक भक्कम होणार आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या आजच्या सभेमुळं नक्कीच या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्यानं, महाराष्ट्रातल्या विक्रमी मताधिक्यानं या दोन्ही जागा निवडून येतील अशी परिस्थिती. आपण जर बघितलं तर 18 वर्षानंतर शिवसैनिक हे राज ठाकरेंचे भाषण ऐकणार आहेत, काय सांगाल? मी मगाशी सुद्धा आपल्याला सांगितलं, बघा, आमचे मूळ विचार जे आहेत सगळ्यांचे हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत. स्वर्गीय साहेबांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं, आम्हाला हिंदुत्वाचे जे विचार दिले, तेच विचार माननीय राज ठाकरे साहेबांचे आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना उत्सुकता आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर माननीय राज ठाकरे साहेब ठाण्यामध्ये येत आहेत, जाहीर सभेला, महायुतीच्या जाहीर सभेला संबोधित करतायत. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं रूपच त्यांच्या विचारातलं राज ठाकरे साहेबांच्या आम्हाला ऐकायला मिळतं.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कळवा येथील 90 फूट रस्त्यावर राज यांची रविवारी सायंकाळी ठाणे लोकसभेतील शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभेतील उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ दाखवत वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणारे या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं असा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केला. तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावतो व्हिडिओ. ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ. हे नीट ऐका. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणीबाण पोरं काही गोट्या खेळायला गेलेत का, गिली दंडा खेळायला लागलेत का, ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. परत लाव. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणीबाण पोरं काही गोट्या खेळायला गेलेत का, गिली दंडा खेळायला लागलेत का, ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री व भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करून टिटवाळा या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे. शहाड येथून बाईक रॅली थेट टिटवाळा या ठिकाणी रॅलीचा शेवट होता. भरपूर प्रमाणात युवक आणि कार्यकर्ते यांनी या रॅलीमध्ये सहभाग होऊन कपिल पाटील यांना जिंकून आणू असा घोषणा करण्यात आल्या. पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून जे विकास सुरू आहे ते आपण पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले. नक्कीच आता तुम्हाला सगळा जनसमुदायाचा उत्साह सगळीकडे फिरलेला दिसतोय आणि जनसमुदायाला मोदीजींचं नेतृत्व, देशाच्या विकासासाठी मोदीजींचं नेतृत्व आणि कल्याणच्या विकासासाठी सन्माननीय कपिल पाटील साहेब आणि कपिल पाटील साहेब ही हायट्रिक मारणारच आणि तिथे मोदी साहेब बसणारच. हेच
काय विकास केलेला आहे आपल्या? नक्कीच पाटील साहेबांनी विकास केलेलाच आहे. आज तुम्ही रस्ते बघतायत, चहूकडे दवाखाने बघतायत, लोकांची ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते आपले सन्माननीय कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वातच होत आहे. आणि पुन्हा त्यांना आम्ही ज्यावेळेस निवडून देणार आहोत, राहिलेली जी कामं आहेत, जी कमिटमेंट केलेलं आहेत, त्या कामाची नक्कीच पूर्तता होणार हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कपिल पाटील साहेब तुम आगे बढो. आमचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील साहेब यांची पुन्हा आता हॅट्रिक होणार यावर्षी 100%. आम्हाला तो विश्वास आहे की यावेळी साहेबांची हॅट्रिक 100% होणारच आहे. आणि साहेबांचा जो बघता आज किती जनसमुदाय जमला आहे तर त्यांच्यासाठी त्यांची रॅली आहे प्रचाराची, इथून जोरदार रॅली आमची होणार आहे आज. धन्यवाद. नमस्कार. खूप ग्रेट फिलिंग आहे जेव्हा आपण म्हणतो आम्ही ठाणेकर. गेली 40 वर्ष मी ठाण्यामध्ये आहे. ठाण्यात ठाण मांडून बसलेली आहे. माझा जन्म ठाण्यातला, माझं शिक्षण ठाण्यातल्या सरस्वती सेकंडरी स्कूलमधलं, माहेर ठाण्यातलं आणि लग्नानंतर सासरसुद्धा मिळालं ते ठाण्यातच. आत्तापर्यंत गेली 30-35 वर्ष शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मी जी काही थोडीफार धडपड करते त्याचं कायमच ठाणेकरांनी कौतुक केलेलं आहे, मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यापुढेही ते देतच राहणार आहेत. ठाण्याची खरंच संस्कृती खूप श्रीमंत आहे, आपलेपणा आहे आणि ठाण्याचा खूप अभिमान आहे. आणखी काय सांगू. धन्यवाद. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.